श्री पुरुषोत्तम मास महात्म्य अध्याय 3. ऋषी म्हणतात, हे महाभागा सुता, नरसखा नारायणाने नारदाला जे शुभकथानक सांगितले ते आम्हाला विस्ताराने सांगा. सूत म्हणतात, हे द्विजसत्तमहो, नारायण नारदाशी जे बोलले ते रम्य भाषण तुम्हाला मी जसे ऐकले आहे तसे सांगतो, श्रवण करा. श्री नारायण म्हणतात, हे नारदा, श्रीकृष्ण भगवंतांनी युधिष्ठिर राजाला पूर्वीची कथा सांगितली ती तुला सांगतो, ऐक. एके वेळी धर्मपरायण अशा अजातशत्रू युधिष्ठिर राजाला कपटप्रिय अशा दुष्ट दुर्योधनादी धृतराष्ट्रपुत्रांनी द्यूतामध्ये पराजित केले. तेव्हा पतिव्रता धर्मपरायण व अग्नीपासून उत्पन्न झालेल्या अशा द्रौपदीला दुःशासनाने केश धरून सर्वांसमक्ष सभेमध्ये ओढीत आणले व तिची वस्त्रे हरण केली. पण श्रीकृष्णाने तिचे त्या संकटापासून रक्षण केले. पुढे पांडवांनी ज्या राज्याचा त्याग करून काम्यक वनामध्ये प्रवेश केला, अत्यंत क्लेश पावलेले पांडव जटाधारण करून व अरण्यातील फलावर निर्वाह करीत अरण्यातील हत्तीप्रमाणे त्या काम्यक वनात राहिले. पुढे अशा दुःखीत झालेल्या पांडवांना भेटण्याकरिता देवकीसूत श्रीकृष्ण भगवान आणि ऋषीजनांसह काम्यक वनामध्ये आले. श्रीकृष्णाला अवलोकन करून ज्याप्रमाणे प्राण आल्याबरोबर उठतो त्याचप्रमाणे ते पांडव एकदम उठले आणि प्रेमाने विव्हळ होऊन त्यांनी श्रीकृष्णाला आलिंगन दिले. नकुल व सहदेव यांनी मोठ्या भक्तीने श्रीकृष्णाचे चरणकमलावर नमस्कार घातला व द्रौपदीनेही हळूहळू पुढे येऊन श्रीकृष्णाला निरलसतेने नमस्कार केला. ज्यांनी कृष्णजीने पांघरलेले आहेत, ज्यांचे अंग धुरळ्याने मलिन झाले आहे, ज्यांच्या डोक्यावरील केस विखुरलेले आहेत, अशा दुःखित पांडवांना व तशा तऱ्हेने दुःखित झालेल्या नाजूक द्रौपदीला कृष्णांनी पाहिले तेव्हा त्यांचे असे अति उग्र दुःख पाहून श्रीकृष्णाला अतिशय दुःख झाले. दुर्योधनादिकांनी पांडवाची अशी केलेली स्थिती पाहून कोपाग्नीने त्यांचे भस्म करण्याकरता विश्वव्यापी भगवान श्रीकृष्ण अतिशय संतप्त झाले. त्या संतप्ताने कृष्णाच्या भुवया चढून नेत्रवक्र झाले. कोटी कालाप्रमाणे भयंकर मुखाचा ओठ चावणारा दुसरा प्रळयाग्नीच त्रैलोक्य जाण्याकरिता उठला आहे की काय असे श्रीकृष्ण भासू लागले. ज्याप्रमाणे प्रत्यक्ष दाशरथी राम सीता वियोगाने संतप्त झाले होते तसे श्रीकृष्ण दिसू लागले. अशा श्रीकृष्णाला पाहून वीर अर्जुन थरथर कापू लागला. धर्म, द्रौपदी व इतर पांडव यांनी प्रेरित केल्यावरून अर्जुन भीतीने उठून उभा राहिला व हात जोडून श्रीकृष्णाची प्रार्थना करू लागला. अर्जुन म्हणतो, हे जगाच्या नाथा श्रीकृष्णा, मी जगाच्या बाहेर नाही आणि तू सर्व जगाचे रक्षण करणारा आहेस, तर हे प्रभो, माझे रक्षण तुम्ही कसे करीत नाहीत? ज्याच्या एक दृष्टीपताने ब्रह्मदेवाचा देखील नाश होतो त्या भगवंताच्या कोपाने काय होईल व काय होणार नाही हे जाणण्याला कोण समर्थ आहे? हे जगतसंहार कारका जगतपते श्रीकृष्णा, तुम्ही आपला क्रोध आवरा. तुमच्यासारख्यांच्या कोपाने जगाचा प्रलय होतो. सर्व तत्व जाणणाऱ्या व जगाच्या कारणाच्या मूळ कारणा वेद व वेदांगाचे बीज जो ब्रह्मदेव, त्याचे जनका ईश्वरा श्रीकृष्णा, तुम्हाला मी नमस्कार करीतो. भगवंता, तुम्ही ईश्वर आहात. हे स्थावर जंगम जग तुम्ही उत्पन्न केले. सर्व मंगलाचे जे मंगल त्याचे उत्पादक असे सनातन ब्रह्म तुम्ही आहात. ते तुम्हीच एकाच्या अपराधाकरिता आपण उत्पन्न केलेले जग कसे नाश करिता? मुरकुटे जाळण्याकरता कोणी आपला सुंदर वाडा जाळील काय? श्री नारायण म्हणतात, नारदा, याप्रमाणे शत्रूंचा नाश करणाऱ्या अर्जुनाने श्रीकृष्णाची विनवणी केल्यावर हात जोडून श्रीकृष्णाला नमस्कार केला. सूत म्हणतात, ऋषी हो, याप्रमाणे अर्जुनाचे भाषण ऐकून भगवान श्रीकृष्ण क्रोध गिळून चंद्राप्रमाणे शांत झाले. अशा शांत झालेल्या श्रीकृष्णाला पाहिल्यावर सर्व पांडव स्वस्थ झाले. प्रीतीने त्यांची मुखे प्रफुल्लित होऊन व प्रेमाने सद्गदित होऊन त्यांनी श्रीकृष्णाला नमस्कार केले व रानातील मुळे, फळे, फुले इत्यादिकांनी कृष्णाची पूजा केली. नारायण म्हणतात, नारदा, शरणागताचे रक्षण करणारा भक्तवत्सल श्रीकृष्ण प्रसन्न झाला आहे. असे जाणून तुम्ही ज्याप्रमाणे मला प्रश्न केला त्याचप्रमाणे मोठ्या प्रेमाने सद्गदित होऊन विनयाने नम्र होऊन व हात जोडून वारंवार नमस्कार करीत अर्जुनाने श्रीकृष्णाला प्रश्न केला. अर्जुनाचा प्रश्न ऐकून वक्त्यांमध्ये श्रेष्ठ असे भगवान श्रीकृष्ण एक मुहूर्त मनामध्ये विचार करून सर्व पांडव व सती द्रौपदी यांना आश्वासन देऊन पांडवांना हितकारक असे भाषण बोलू लागले. श्रीकृष्ण म्हणतात, हे भाग्यवंता राजा अर्जुना, तू माझे भाषण ऐक. तू जो अपूर्व प्रश्न केला आहेस त्या प्रश्नांचे उत्तर फार कठीण आहे. याचे उत्तर फार गुह्य असून मोठमोठ्या ऋषींनाही देण्यास अशक्य आहे. पण तरी अर्जुना, तू माझा मित्र व भक्त आहेस म्हणूनच तुला ते सांगतो. तुझ्या प्रश्नाचे कठीण उत्तर क्रमाने ऐक. चैत्रादी जे महिने, शुक्ल व कृष्ण पक्ष, घटी, पल, प्रहर, रात्री, वसंतादी ऋतू, मुहूर्त, दक्षिणायन, उत्तरायण, वर्ष, युग व परार्धपर्यंत जे काळ, नद्या, समुद्र, सरोवरे, विहिरी, तलाव, झरे, लता, औषधी, वृक्ष, कळक इत्यादी वृक्षजाती, वनस्पती, नगरे, गावे, पर्वत, पट्टणे हे सर्व मूर्तिमंत आपापल्या गुणांनी जगात पूज्य आहेत. यांच्यामध्ये कोणीही एक स्वामी रहित नाही. यामुळे हे सर्व आपापल्या अधिकारांमध्ये नित्य पूजिले जाऊन ते फलदायी होतात. ते सर्व आपापल्या अधिपतींच्या महात्म्याने सौभाग्यशाली आहेत.
हे अर्जुना, इतक्यांमध्ये अधिक मास उत्पन्न झाला. त्याला पाहून सर्व लोक याला देवता नाही, या महिन्यामध्ये रवी संक्रमण नाही, म्हणून हा मलमास मलरूप असल्याने अस्पृश्य म्हणजे शुभकर्माला वर्ज्य असा आहे असे म्हणू लागले. अशी लोकनिंदा श्रवण करून मलमास निरुद्योगी, निस्तेज, दुःखी व खिन्न होऊन त्याचे मन चिंतेने अगदी ग्रासून गेले. अशा हृद्रोगाने मलमास मरणोन्मुख झाला, पण मागाहून धैर्य धरून तो मला शरण आला. हे अर्जुना, तो मलमास वैकुंठ लोकामध्ये जेथे मी राहतो तेथे माझ्या अंतर्गृहामध्ये येऊन त्याने मला पाहिले. रत्नखचित सुवर्णाच्या अमूल्य सिंहासनावर मला बसलेला पाहून त्याने भूमीवर दंडवत साष्टांग नमस्कार घातला व नम्रतेने हात जोडून डोळ्यांनी दुःखाश्रू गाळीत धैर्य धरून सद्गदित कंठाने हळूच माझ्याशी तो बोलू लागला. सुत म्हणतात, ऋषी हो, बद्रीनाथ महामुनी याप्रमाणे बोलून स्तब्ध बसले. ते पाहून भक्तवत्सल नारद पुन्हा प्रश्न करू लागले. नारद म्हणतात, हे बद्रीनाथा, भक्तीनेच प्राप्य जगाचे पाप नाहीसे करणारे, योग्यांनाही अप्राप्य जेथे जगाला अभय देणारा ब्रह्मरूप मुकुंद राहतो असे पूर्णरूप अशा भगवंताचे जे निर्मल वैकुंठ भुवन तेथे जाऊन भगवंताचे चरणी शरण गेल्यावर तो अधिक मास काय म्हणाला. इति श्री बृहन्नादीय पुराणे पुरुषोत्तम महात्मे अधिक मासस्य वैकुंठ प्रापणम नाम तृतीयोध्यायः. अध्याय 3 समाप्त.